नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी ॲस्ट्रोलॉजर प्रचिती शेटे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अमावस्याला आपल्याला काय उपाय करायचे असतात, आपण अमावस्याला काय उपाययोजना करू शकतो की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे सगळं आपल्याला प्राप्त होईल. तर सुरू करूया. सगळ्यात आधी आपण जाऊया आपल्या कर्माकडे. जर आपलं कर्म चांगलं असेल तर अर्थात आपल्याला जे हवं ते आपल्याला नक्कीच भेटतं. तर कर्म चांगलं करण्यासाठी अर्थात दान करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर दान म्हणजे काय की तुम्ही अन्नदान करू शकता, वस्त्रदान करू शकता, यथाशक्ती तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही दान करू शकता. तर अमावस्या कालावधी अत्यंत शुभ कालावधी आहे, मी असे म्हणेन दान करण्यासाठी. तर अर्थात काय दान करू शकतो, तर अर्थात शनिपीडा जर असेल तर तुम्ही काही कपडे, लोखंड यासारख्या गोष्टी दान करू शकतात. तसेच अन्नदान, जर तुम्ही केलं तर अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आयुष्य हे सर्व तुम्हाला नक्कीच प्राप्त होतं अमावस्याने. तर अर्थात अमावस्याला नक्कीच थोडं तरी अमावस्या दान हे नक्कीच करावं. त्यामध्ये अन्नदान असतं, वस्त्रदान असतं, तुम्हाला जे जमेल ते असेल. तसेच तेलाचं दान, तर अर्थात जर तुम्हाला वारंवार तब्येतीचा जर त्रास होत असेल तर अर्थात तुम्हाला जे तेल आहे हे एका गरीब व्यक्तीला किंवा कोणालाही तुम्ही दान करू शकतात. यामुळे तुमच्या तब्येतीमध्ये लगेच फरक नक्कीच जाणवतो. अत्यंत प्रभावी आहेत या गोष्टी, एकदा नक्कीच आवर्जून फॉलो करून बघा. अमावस्या दान हे आवर्जून नक्कीच करा. तर अर्थात आता कालसर्प आहे, पत्रिकेमध्ये कालसर्प आहे, त्याचा त्रास होत आहे, धनस्थानामध्ये राहू आहे, केतू आहे किंवा इतर कोठेही, तर काय करावं, तर अमावस्याच्या दिवशी नागाचं पूजन हे नक्कीच करावं. यामुळे कुंडलीमधला कालसर्प हा नाहीसा होतो, त्याचा त्रास तुम्हाला कमी जाणवतो. तर अर्थात कशा प्रकारे जे चांदीचे नागनागिन असतात त्यांना स्वच्छ अभिषेक घालणं, हळदी कुंकू अर्पण करणं, अशा प्रकारे तुम्ही नागनागिनीचं पूजन करू शकतात. यामुळे कालसर्पाचा प्रभाव कमी नक्कीच जाणवतो. तर आता अर्थात लक्ष्मी, अमावस्या म्हणल्यानंतर लक्ष्मी ही येतेच. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी अगदी तुम्हाला मी प्रभावी उपाय सांगत आहे, आवर्जून नक्की करा, खूप छान अनुभव होतो. जसं आपण प्रत्येक दिवाळी लक्ष्मी पूजन करतो त्याच प्रकारे प्रत्येक अमावस्याला आपल्याला लक्ष्मी पूजन करणं हे तितकंच फायदेशीर ठरतं. तर अर्थात जर धनचिंता आहे, पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत, तर आवर्जून प्रत्येक अमावस्याला लक्ष्मी पूजन करा, लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवा, स्तोत्र म्हणा, मंत्र जप करा, तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करू शकतात. तसेच उंबरठा लेपन, खूप जण म्हणतात अमावस्याला उंबरठा लेपन करू नका, खूप जण म्हणतात करा, पण मी तुम्हाला सांगते अमावस्या म्हणजे लक्ष्मी येण्याचा टाइम असतो तो, त्यावेळेस उंबरठा लेपन हा नक्कीच करा. मेन दरवाजावर तुम्हाला जे तुपाचे दिवे आहेत हे नक्कीच प्रज्वलित करायचे आहेत. वाईट शक्ती घरामध्ये येत नाहीत, पॉझिटिव्ह एनर्जी येतात, महालक्ष्मीची तुम्हाला नक्कीच कृपा प्राप्त होते. तसेच अमावस्याला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगते, धनचिंता, कर्ज यासारख्या जर गोष्टी परेशान जर नक्कीच करत असतील तुम्हाला, तर अर्थात अमावस्याला, प्रत्येक अमावस्याला ईशान्य दिशेला एक शुद्ध तुपाचा दिवा हा नक्कीच प्रज्वलित करा. यामुळे घरामध्ये धनचिंता ही नाहीशी होते, घरामध्ये पैशाची भरभराट येते, पैसा कधीही कमी पडत नाही. तर ह्या रेमेडीज नक्कीच आवर्जून फॉलो करून बघायचा. अनुभव काय आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर अर्थात अगदी अजून एक प्रभावी उपाय सांगते, अमावस्या जी आहे त्यावेळेस आपल्याला स्नान करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. जर आपण पवित्र नदीमध्ये जर स्नान केलं तर ते अत्यंत फायदेमंद ठरतं. आपल्या भोवती पॉझिटिव्ह एनर्जी येते, निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होते. तर अर्थात आता नदी शक्य नाही तर त्यावेळेस तुम्ही गंगाजल किंवा गंगोत्रीचं जे पाणी आहे हे तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच मिक्स करा. यामुळे तुम्हाला नक्कीच पॉझिटिव्हिटी नक्कीच जाणवेल. तसेच घरामध्ये वारंवार वाद विवाद यासारख्या गोष्टी जर घडत असतील तर अर्थात घरामध्ये प्रत्येक अमावस्याला जे मिठाचं पाणी आहे हे नक्कीच शिपडा. यामुळे देखील घरामध्ये वादविवाद नक्कीच कमी होतात. तसेच अजून एक प्रभावी उपाय सांगते, जर घरामध्ये वारंवार वाद विवाद, भांडणं, कटकट यासारख्या गोष्टी जर होत असेल तर बरोबर घराच्या मधामध्ये कापुराचं हवन हे नक्कीच करावं. कापूर हा नक्कीच जाळावं, गौऱ्या हा नक्कीच जाळावं, गुगुळ किंवा लोबळचा देखील तुम्ही धूर देऊ शकता. यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही, पॉझिटिव्हिटी राहते. तसंच घरामध्ये वाद विवाद यासारख्या गोष्टी देखील नाहीशा होतात. तर या छोट्या छोट्या रेमेडीज आहेत, खूप प्रभावी आहेत, एकदा नक्की आवर्जून करून बघा. तसेच एक जाता अजून एक रेमेडी सांगते, व्यवसायासाठी सांगत आहे. व्यवसायासाठी तुम्हाला काय उडीद लागणार आहेत, काय उडीद हातामध्ये घ्यायचे आहेत. त्यावर एक मंत्र म्हणायचा आहे, भवरवीर तू चेला मेरा, खोल दुकान कहा कर मेरा, उठे जो नंदी बिके जो माल, भवरवीर के सो खाली न जाय. उडीद हातामध्ये घ्यायचे आहेत, मंत्र म्हणायचे आहे, फुकायचे आहेत आणि जिथे तुमचा व्यवसाय आहे तिथे तुम्हाला ते उडीद शिंपडायचे आहेत. मंत्र जप जो आहे हा 108 वेळेस तुम्हाला करायचा आहे. असं 108 वेळेस पुढून ते उडीद तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला शिंपडायचे असतात, तुमच्या मालावर शिंपडायचे असतात, दुकानाच्या बाहेर शिंपडायचे असतात, खाली वर चारही दिशेने शिंपडायचे असतात. यामुळे व्यवसायामध्ये नक्कीच प्रगती होते. जर दृष्ट लागली असेल तर अर्थात ती देखील नक्कीच निघून जाते.
खूप प्रभावी रेमेडी आहे, नक्कीच एकदा करून घ्या. तसेच जर व्यवसायाला जर तुम्हाला वाटत असेल की दृष्ट आहे, तर अजून एक रेमेडी सांगते, ती म्हणजे तुम्हाला गव्हाचं पीठ लागणार आहे थोडंसं. कोणीही बघता कामा नाही या उपायाला. थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, थोडीशी साखर घ्यायची आहे. जिथे तुमचा व्यवसाय आहे त्याच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही साईडला ते गव्हाचं पीठ आणि साखर ठेवायचे आहे. या उपाय करताना एक काळजी घ्यायची आहे, कोणीही बघता कामा नये, कुणालाही सांगायचं नाही. त्यानंतर हातपाय धुवून तुम्ही तुमचं रेग्युलर रुटीन करू शकता. संध्याकाळच्या टायमिंगला हा उपाय करायचा आहे. आवर्जून करा, खूप छान प्रभावी उपाय आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा